नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 13, करते सुधारक, भाग 2। लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे, मार्गदर्शक श्री विश्वास ठोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। आपण पाठ क्रमांक 13, करते सुधारक, महर्षी धोंडो केशव कर्वे या पाठाचा दुसरा भाग अभ्यासत आहोत। आता यामध्ये पहिल्या भागामध्ये वाचन घेतलेलंच आहे आणि दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आपण प्रथम वाचन घेणारच आहोत। अशा प्रकारे या पाठाचा थोडासा परिचय करून घेतलेला आहे आपण। आता या पाठाचं आपल्याला वाचन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आता आपण वाचन करणार आहोत। रेडिओ रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले। माझ्या आजोबांचे डोळे टिचले। कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे। स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला। नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्य ही त्यांच्या डोळ्यादेखत गमावले गेले। पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते। या देशातली स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते। तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान या वयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही। मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे। आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही, पण तिला शूद्राती शूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाई। सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते। तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते। स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते। शांत सोशिकपणे सहिष्णु वृत्तीने राहिलो तर हे असिधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खुणगाठ बांधली। सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते। नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते, संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता। असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते। पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला। ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले। स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला। सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही। प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत। विद्वत्तेचा ते महामेरू होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही। केवळ
सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी त्यांना शिव्याशाप दिलेला आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही, तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशेब कर्व्याजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोनगंती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. महर्षी कर्वे याचमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्वेंनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात त्यांना 2 कार्य करावयाची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उघडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शिरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली
भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागवलं मी तिला म्हटले, कर्व्याच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही? तू मुळीच रडू नये यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाली. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियावरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्याही ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिची स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव म्हणजेच उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुलेल. वाचन झाल्यानंतर आता आपण महर्षी कर्वे यांचं कार्य याबाबतची माहिती घेत आहोत. रत्नागिरी जिल्हा, मुरुड जन्मगाव. मुंबई एल्फिन्स्टन महाविद्यालयात गणित विषय पदवी प्राप्त केलेली आहे आणि फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये त्यांनी गणित या विषयाचं प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ अशा प्रकारची नोकरी केलेली आहे. त्याचबरोबर स्त्रियांना दास्यमुक्त करणे हे कर्वे यांचं ध्येय होतं आणि म्हणून त्यांनी हिंगणे या ठिकाणी स्त्री शिक्षण संस्था सुरू केलेली होती. त्यानंतर पुढे नाथीभाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना याच शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुढे करण्यात आली होती. स्त्रियांना ज्या अनिष्ट रूढींना सामोरे जावे लागत होते त्या रूढींना कडाडून त्यांनी विरोध केलेला होता आणि समाजाच्या प्रखर विरोधाला तोंडसुद्धा दिलं होतं. जसे विधवा पुनर्विवाह चळवळ, बालविवाह प्रथा बंद, जरटकुमारी विवाह प्रथा, केशवपण यासारख्या अनिष्ट प्रथांना त्यांनी कडाडून असा विरोध केला होता. याचबरोबर अनाथ बालिकाश्रम सुरू केलेलं होतं. विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळाची स्थापना सुद्धा करण्यात आली होती. अशा या त्यांच्या महान कार्यासाठी भारत सरकारने त्यांना भारतरत्न ही सर्वोच्च अशी पदवी बहाल सुद्धा केलेली होती. आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा परिचय म्हणजे त्यांचा जो काही भाग आहे, थोडक्यात त्यांची माहिती. जशी टोपण नाव अण्णासाहेब आहे. जन्म 18 एप्रिल 1858 शेरवली मुरुड कोकण या ठिकाणी झाला. मृत्यू 9 नोव्हेंबर 1962 हिंगणे आश्रम पुणे या ठिकाणी झाला. आणि त्यांची चळवळ स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा. त्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला. प्रमुख स्मारकं त्यांची हिंगणे पुणे या ठिकाणी आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव होतं केशव बापूराव कर्वे आणि आईचं नाव होतं लक्ष्मीबाई केशव कर्वे. पत्नी राधाबाई धोंडो कर्वे, आनंदीबाई धोंडो कर्वे. अपत्ये रघुनाथ, भास्कर, दिनकर आणि शंकर. अशा प्रकारचं त्यांचा परिचय आहे. आता महर्षी कर्वे यांना अण्णा म्हणत असत.
आता महर्षी कर्वे म्हणजे अण्णांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या त्यावेळी अण्णांचे वय 45च्या आसपास होते. प्रौढ वयात विधूर झालेल्या पुरुषांनीही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य त्यात घालवावे लागे. ही समाजरीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्नीसह मुरुडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदीबाई कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता. अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथाविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे या हेतूने 21 मे इसवी सन 1854 या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंब मेळा घेतला. या सुमारास अण्णांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापनासुद्धा केली होती. आता या आनंदीबाईच्या संदर्भात थोडीशी माहिती आहे. इसवी सन 1994 महर्षी कर्वे यांच्या सहधर्मचारिणी आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे बालविधवेचे पूर्वजीवन वाट्याला आलेल्या आणि त्या अनुभवाने पोळल्यामुळे काहीशा रुक्ष, व्यवहारी आणि सकृतदर्शिनी अत्यंत हिशेबी वाटणाऱ्या पण अंतःकरणात दीनदुबळ्याविषयी अपरंपार कळवळा असणाऱ्या आनंदीबाई उर्फ बाया कर्वे आधी विधवा आणि नंतर पुनर्विवाहित म्हणून समाजाची उपेक्षा वाट्याला आली तरी लाचारी न पत्करता स्वतःच्या मर्जीनुसार जगणाऱ्या आनंदीबाईंच्या जीवनाची ही आगळीवेगळी कहाणी, माहेरची गरिबी आणि अगदी अजान वयातच आनंदीबाईंना आलेले वैधव्याचा पुरेसा अर्थही कळत नाही, तोच त्यांची सासरी रवानगी. अशा प्रकारे या आनंदीबाईच्या संदर्भात ही थोडीशी माहिती होती. आता ज्या विद्यापीठाची स्थापना केली त्या विद्यापीठाचं हे चित्र आहे. SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी. सर नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, महिला विद्यापीठ या विद्यापीठाचं हे गेटचं चित्र आहे. 1916 मध्ये स्थापना करण्यात आली होती. शिक्षणामुळे स्त्रियांना मानाचे स्थान मिळाले आहे आणि मग याच शिक्षणामुळे काय काय घडलं. शिक्षिका घडल्या, डॉक्टर घडले, पायलट घडले, वकील घडल्या, इंजिनियर घडल्या आणि रिपोर्टर वार्ताहरसुद्धा घडल्या. याशिवाय पोलीस दल, सैन्य दल, फायर ब्रिगेड, पोस्ट अशा विविध क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आगेकूच केलेली आहे. कारण हा केवळ शिक्षणाचाच एक परिणाम झालेला आहे. अशाच भारतामधील काही थोर महिलांची माहिती देण्यात येत आहे. राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांना घडविणारी आई, झाशीची राणी लक्ष्मीबाई इंग्रजांशी 2 हात करणाऱ्या योद्धा, सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका, पंडिता रमाबाई संस्कृत विद्वान, रमाबाई रानडे स्त्री सुधारक आणि समाजसेविका, सोराबजी पहिल्या महिला बॅरिस्टर, सुचेता कृपलानी पहिल्या महिला मुख्यमंत्री, सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल, अरुण असफल्ली पहिल्या महिला महापौर, आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर, सरला ठाकराल पहिल्या महिला पायलट, होमाई व्यारावाला पहिल्या महिला छायाचित्रकार, CB मुथाम्मा भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत, इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान, फातिमा बीबी पहिल्या महिला न्यायाधीश, किरण बेदी पहिल्या महिला पोलीस अधिकारी, पद्मावती बंडोपाध्याय पहिल्या महिला एअर मार्शल, सुरेखा यादव पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हर, प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती, बचेंद्री पाल एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला, मदर तेरेसा समाजसेविका, लक्ष्मी सेहगाल आझाद हिंद सेनेच्या महिला शाखेच्या प्रमुख, दुर्गा भागवत लेखिका आणि समाजसेविका, मृणाल गौरी समाजसेविका, लता मंगेशकर गायिका, PV सिंधू पहिली महिला ऑलिम्पिक मेडलिस्ट,
दीप्ती करमकर पहिली महिला मेडलिस्ट जिम्नॅस्टिक, साक्षी मलिक ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट, सिंधुताई सकपाळ अनाथांची माय, मेधा पाटकर समाजसेविका, नीरजा भानोत आपला जीव देऊन शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविले, अरुंधती राय बुकर अवॉर्ड विजेती पहिली महिला, गौरी देशपांडे थोर लेखिका, पी.टी. उषा धावपट्टू, मंदा आपटे समाजसेविका, इरोम शर्मिला समाजसेविका, मैथिली राज भारतीय महिला क्रिकेटपटू, मेरी कोम जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन, सायना नेहवाल महिला बॅडमिंटनपटू, सानिया मिर्झा पहिला महिला टेनिसपटू. तर अशा कितीतरी महिलांची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहे की आज महिलांनी शिक्षणामुळे मोठी प्रगती केलेली आहे हे या ठिकाणी दिसून येते. मग आता या भागावर आपल्याला पुन्हा काही सोमतसाठी काही प्रश्न देण्यात आलेला आहे. स्त्रियांनी शिकणे हे अत्यंत गरजेचे आहे. या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर आहे, समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते. थोडी कमी जास्त भरेल, पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले, त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्यांचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे हे कळतही नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता, पण ती वाया जाते. पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्री असतो. स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरचे स्थान दिले पाहिजे. तर अशा रीतीने या विधानाचा दृष्टिकोन आहे. आता काय करायचं आहे, या पाठाचं आपण वाचन करायचं आहे आणि थोर अशा महान समाज सुधारकांची माहिती ही आपण मिळवायची आहे. आणि माहिती मिळाल्यानंतर ती लिहून काढा, चित्र जमा करा, असं सुद्धा या पाठाच्या संदर्भात सांगता येईल. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.